हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत युनिक अशी मऊ आणि लुसलुशीत बावची रेसिपी। चला तर मग रेसिपीकडे वळूया आपण। सर्वात प्रथम आपण कोमट पाणी अर्धा कप कोमट पाणी घेतलंय। 1 चमचाभर ड्राय ईस्ट, साखर, मीठ। हे ईस्ट ॲक्टिवेट होऊस तोपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचे। बाव बनवण्यासाठी आपल्याला 2 वाटी मैदा, ईस्ट आपलं ॲक्टिवेट झालेलं आहे, तर आपण आता हे यात मिक्स करूया। डो रेडी झालेला आपला। याला आपण 45 मिनिटांसाठी झाकून ठेवूया, म्हणजे हा डबल होईल। बावच्या स्टफिंगसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। आलं लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे, ढबू मिरची, कांदा, पनीर, शेजवान सॉस थोडासा आणि पावभाजी मसाला। मी बावला थोडंसं देसी तडका देणार आहे पावभाजीचा। सर्वात प्रथम मी पॅनमध्ये चमचाभर तूप टाकून घेणार आहे आणि चमचाभर बटर। बटर आपले वितळलेलं आहे। आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। मग आपण कांदा टाकून घेऊया। कांदा थोडा पारदर्शक झालेला आहे। बस आता ह्या स्टेजला आपल्याला शिमला मिरची यात टाकून घेऊया। शिमला मिरची पण छान परतून घेऊया आपण यात। आता यामध्ये पनीर टाकणार आहोत आपण। चवीप्रमाणे मीठ। आता आपण शेजवान सॉस टाकून घेऊयात। माझ्या मुली लहान आहेत, जास्त तिखट खात नाहीत, त्यामुळे मी थोडंसं टाकलंय। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता। आता यामध्ये आपला देसी तडका मी टाकणार आहे, पावभाजी मसाला। खूप अप्रतिम चव लागते याची। अशा प्रकारे जर बाव तुम्ही करून बघितला तर महिन्यातनं एकदा तुम्ही करणारच। आपली स्टफिंग रेडी आहे। आता आपण बावकडे वळूया। हा सरफेस मी स्वच्छ धुवून क्लीन केला आहे। बघताय फ्रेंड्स, आपला डो डबल झालेला आहे, तर आपण त्याला एक बुक्की मारूया। याच्यावरती थोडंसं बटर टाकून आपण हा डो छान हे करून घेऊया एकजीव। मोबाईल हातात असल्यामुळे मला व्यवस्थित मळता येत नाहीये। मी तुम्हाला मळून झालेलं दाखवते। या डोचे आपण 8 भाग करणार आहोत। प्रत्येक भागात सेपरेट उचलायचा। तर छानसा गोळा करायचा। तर छानसा गोळा करून घ्यायचा। डोचे असे गोळे करून घ्यायचे। प्रत्येक गोळ्याला आपल्याला इथे लाटून घ्यायचंय थोडंसं। साधारण मोदकाची पारीक कशी असती तेवढा आकार द्यायचा आपल्याला। जास्त पातळ नाही करायचं, जाडच ठेवायचे। अशा प्रकारे आपली ही पारी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचे।
स्टफिंग भरून झाल्यानंतर आपल्याला याला डोचा आकार द्यायचा आहे. याचं तोंड व्यवस्थित बंद करून याला बाऊचा शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे सगळे बाव आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. ते बाव बनवून झालेले आहेत फ्रेंड. याला आपण आता 5-10 मिनिटं झाकून ठेवूया. आपले बाव रेडी आहेत. याला वरनं थोडंसं बटर हे करूया, ग्रीस करून घेऊया. सर्व बावला मी बटर ग्रीस करून घेतलं आहे. ह्याच्यावरती आपण थोडंसं ब्लॅक सीड लावूया. तोपर्यंत इकडे मी स्टीमर रेडी ठेवला आहे स्टीम करण्यासाठी. तर हे पाणी उकळलेलं आहे. आता या पाण्यावरती आपल्याला 10-15 मिनिटं बाव स्टीम करून घ्यायचे आहेत. आपले गरमागरम बाव रेडी झालेले आहेत फ्रेंड्स. हे बघा फ्रेंड्स, आपला बाव आतमध्ये स्टफिंग एवढी छान भरलेली आहे आणि एकदम मऊ मऊ आणि लुसलुशीत. एकदा नक्की करून बघा.